मतपेटीतून फक्त आणि फक्त प्रभाग क्रमांक 7 म्हणून धनुष्यबाणच निघेल आणि सन्माननीय ऋतुराजदादा क्षीरसागर हे निवडून येतील. ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे म्हटलं तरी काय हरकत नाही. युवकांची बांधणी ही ऋतुराजदादांच्या माध्यमातून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात झालेली आहे आणि ऋतुराजदादा यांना सध्या युवासेना पश्चिम महाराष्ट्रातील सचिव आहेत. नुसता जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी मोठी बांधणी केलेली आहे आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी जर पाहायचं झालं तर सन्माननीय राजेश क्षीरसागर साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या विचारांखाली चालणारा हा एक आमच्या सर्वांचा युवकांचं ते प्रेरणास्थान आहे. आणि शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे काही मूलमंत्र दिलाय की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या मूळ तत्वावर चालणारा हा युवा नेता हा नक्की 100% मला वाटतं की 16 जानेवारीला मतपेटीतून फक्त आणि फक्त प्रभाग क्रमांक 7 म्हणून धनुष्यबाणच निघेल आणि सन्माननीय ऋतुराजदादा क्षीरसागर हे निवडून येतील. ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे म्हटलं तरी काय हरकत नाही. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.